विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक. हातकणंगले तालुक्यातील भादोली इथल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी करवीर तालुक्यातील सांगरूळ इथल्या भोंदूबाबाला अटक करण्यात आली होती. याच प्रकरणातील अन्य एका आरोपीच्या बायकोसोबत लगट केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता अर्जुन बुचडे याला कोडोली पोलिसांनी अटक केली आहे. हातकणंगले तालुक्यातील भादोली इथल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी करवीर तालुक्यातील सांगरूळ इथल्या भोंदूबाबाला कोडोली पोलिसांनी अटक केली होती. यावेळी त्याच्यासह अन्य आरोपी असलेल्या एका इसमाच्या पत्नीबरोबर लगट करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी त्या इसमाच्या पत्नीने आज कोडोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता अर्जुन बुचडे याला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भोंदूबाबा प्रकरणात संबंधित महिलेच्या पतीला कोडोली पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी संबंधित महिला कोडोली पोलीस स्टेशनला आली होती. ती महिला ज्या गाडीमध्ये बसली होती त्या गाडीमध्ये जाऊन बुचडे याने तिच्याशी बोलत बोलत लगट करण्याचा प्रयत्न केला आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असा प्रकार केला. त्यानंतर तिचा मोबाईल नंबर घेऊन तिला वारंवार फोन करून तसेच समाज माध्यमांवर मेसेज करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या पतींना अटक केली म्हणून कोडोली पोलीस स्टेशनला गेली होती. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बुचडे माझ्या पतींना पोलीस स्टेशनमधून सोडवतो म्हणून असे सांगून माझ्याशी लगट करायचा प्रयत्न केला. मला लज्जा उत्पन्न होईल असं गैरवर्तन केलं म्हणून मी आज त्याची तक्रार कोडोली पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर त्या पीडित महिलेनं कोडोली पोलीस ठाण्यामध्ये आज तक्रार नोंदवली असून कोडोली पोलिसांनी आरोपी अर्जुन बुचडे याला आता ताब्यात घेतलेला आहे. याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत. गोकुळ सोबत गो